नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंजिन स्टार्टिंग आणि चार्जिंग सिस्टीम बघणार आहोत। या लाईन डायग्राममध्ये तुम्हाला बॅटरी, अल्टरनेटर आणि सेल्फ स्टार्टर या तीन गोष्टी दाखवल्या आणि इग्निशन स्विच दाखवलेला आहे। इग्निशन स्विच ऑफ कंडिशन, ऑन कंडिशन आणि स्टार्ट कंडिशन, आणि त्यामध्ये एक चार्जिंग लाईट दाखवला जो डॅशबोर्डला असतो। तर बॅटरीमधून जेव्हा तुम्ही इंजिन ऑन करता, ऑन केल्यानंतर इंजिन कुठे जाईल? ऑन केल्याबरोबर तुमच्या अल्टरनेटरला सप्लाय जाईल। जसं इंजिन स्टार्ट करता तुम्ही, इंजिन स्टार्ट केल्यानंतर बॅटरीचा सप्लाय जो आहे हा स्टार्टर मोटरला जाईल। स्टार्टर मोटरला सोलोनाईडला जाईल, सोलोनाईडमधनं स्टार्टर मोटरला जाईल, आणि स्टार्टर मोटर जशी तुमची चालू झाली, हे बघा आता इंजिन ऑफ कंडिशनमध्ये दिलं आहे। तुम्ही इग्निशन स्विच ऑन केला, यामध्ये ऑन केल्यानंतर तुमचा सप्लाय जो आहे चार्जिंग लाईट मार्फत लाईटला गेला आणि अल्टरनेटर गेला। जसं स्टार्ट केल्याबरोबर अल्टरनेटर स्टार्टर मोटरला गेला, स्टार्टर मोटर सुरू झाली, स्टार्टर मोटर सुरू झाल्याबरोबर अल्टरनेटर चालू झालं आणि स्टार्ट बटन आपण ऑफ केली, म्हणजे ऑनवर आहे। ऑनवर गेल्यानंतर काय होईल? अल्टरनेटर फिरणं चालू झालं आणि अल्टरनेटरमधनं जो पण सप्लाय जो आहे चार्जिंग सप्लाय हा बॅटरीला चार्जिंग करण्याकरता पुन्हा बॅटरीकडे आलेला आहे। अशा प्रकारचं हे चार्जिंग सर्किट आहे। सुरुवातीचा बघितलं आपण, स्टार्टिंग सर्किट झालं आणि नंतरचा हा चार्जिंग सर्किट। आणि यामध्ये डॅशबोर्डमध्ये जो लाईट असतो, इग्निशन ऑन केल्यानंतर जो ऑन होतो, तो डॅशबोर्डवरचा तुमचा चार्जिंग इंडिकेटर म्हणतो। अशा प्रकारचं हे चार्जिंग आणि स्टार्टिंग सर्किट आहे।